आजचा टॉपिक आहे हाऊ टू कंट्रोल HbA1c। आपली HbA1c कशी कंट्रोलमध्ये आणायची याबद्दल आज आपण बोलणार आहोत। तुम्हाला माहित आहे ना, जर आपला HbA1c 1% कमी झाला तर डायबिटीसमुळे होणारे मृत्यू आहेत त्यामध्ये 21% घट होते। त्याच्या पुढची जी माहिती मी सांगणार आहे त्यात तुम्हाला अजून फायदा होणार आहे, त्यामुळे ती कायमची लक्षात ठेवा। मॉडर्न सायन्स आणि आयुर्वेद ह्या दोघांनीही रिसर्चद्वारे आपल्याला प्रूव्ह केलेलं आहे की जर आपण आपल्या लाईफस्टाईलमध्ये छोटे छोटे बदल केले तर त्यामुळे 90 दिवसांमध्ये आपली 1 ते 1.5% HbA1c कमी होऊ शकते। तर काय आहेत हे 5 महत्वाचे जे चेंजेस आहेत लाईफस्टाईलमध्ये ते मी तुम्हाला सांगते। फर्स्ट थिंग इज, आपल्याला मेथी दाणे रात्री भिजत घालून सकाळी 1 चमचा घ्यायचे आहेत। त्याच्यामध्ये असणारं विशिष्ट फायबर आहे ते शुगरचं ऍब्सॉर्प्शन स्लो करतं, त्यामुळे त्यांनी HbA1c कमी येण्यास फायदा होतो। दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला व्यायाम करायचा आहे, वॉक करायचा आहे। आफ्टर एव्हरी मील आपल्याला 15 मिनिटं तरी व्यायाम करायचा आहे। फक्त खबरदारी एकच घ्यायची की लगेच खाल्लं की चालायला जायचं नाहीये। यामुळे रिसर्चमध्ये असं निदर्शनास आलंय की 30 ते 40 पॉइंट्सनी आपली पोस्ट प्रँडियल शुगर कमी होते। तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला थोडासा प्राणायाम, डीप ब्रीदिंग एक्सरसाइजेस आपल्या लाईफस्टाईलमध्ये इन्क्लूड करायच्यात। त्याच्यामुळे जो कॉर्टिसोल नावाचा स्ट्रेस हार्मोन आहे तो कमी होतो आणि आपली शुगर छान प्रकारे पचू शकते। फोर्थ थिंग इज, लो ग्लायसेमिक इंडेक्सचे अन्नधान्य आपल्याला खायची आहेत, जसं जुनं धान्य ज्याला पॉलिश कमी केलेलं आहे, अंकुरित धान्य आहेत, स्प्राउट्स आहेत आणि जव आहे। ह्याचा जो ग्लायसेमिक इंडेक्स आहे बाकीच्या अन्नधान्यांच्या तुलनेमध्ये कमी असतो आणि त्यामुळे आपली शुगर हळूहळू कमी येऊ लागतात। पाचवी गोष्ट म्हणजे जो आयुर्वेदिक काढा आहे त्याच्यामध्ये आपल्याला तुळस घालू शकतो, थोडासा कडुनिंब घालायचा आणि दालचिनी घालायचा। हा काढा दिवसातून 2दा घ्यायचा, व्यवस्थित चहासारखा उकळवून घ्यायचा। तर येस, फक्त रिझल्ट्स मध्येच आपल्याला चेंज नाही दिसणार आहेत, तर आपली लाईफस्टाईल, आपले मूड आणि जी एनर्जी लेवल्स आहेत त्यामध्ये पण चेंज दिसणार आहेत। थँक्यू।